ओम श्री साईराम. भागवत वाहिनी अध्याय 8. धृतराष्ट्रामध्ये परिवर्तन. विदुरजींबरोबर महाराज धृतराष्ट्र आणि गांधारी वनामध्ये पोहोचले. विदुरजींनी तिथे असं एक स्थान शोधलं जिथे राहून ते दोघं शांतीने तप करू शकतील. आत्मसाक्षात्कारासाठी करायच्या सर्वोत्तम साधनांविषयीही विदुरांनी त्यांना उपदेश केला. अशा प्रकारे सत्संग आणि सद्विचारांचा लाभ घेत ते आपलं जीवन व्यतीत करू लागले. इकडे हस्तिनापुरामध्ये सूर्योदयापूर्वी महाराज धर्मराज शय्या त्यागून उठले. दैनिक कर्म करून हवन केलं. तसंच नित्यक्रमानुसार दरिद्री नारायणांना दानधर्म करून संतुष्ट केलं. सांसारिक कार्य करण्याअगोदर आपल्या पितृतुल्य धृतराष्ट्रांची चरणधूळ आपल्या मस्तकावर लावण्याचा त्यांचा नियम होता. म्हणून ते चालत महाराज धृतराष्ट्रांच्या निवासस्थानी गेले. आज त्यांच्या निवासस्थानी धृतराष्ट्र आणि गांधारी नव्हते. ते परत येण्याची युधिष्ठिरांनी काही काळ प्रतीक्षा केली. त्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या कक्षांमध्ये जाऊन पाहिलं, परंतु ते तिथेही नव्हते. ते कदाचित कुठे गेले असतील आणि थोड्या वेळात परत येतील असा विचार करून ते आतुरतेने त्यांची प्रतीक्षा करत थांबले. धृतराष्ट्र आणि गांधारीचे बिछाने एवढे व्यवस्थित होते की ज्यावर झोपल्यामुळे पडणारी एकही सुरकुती नसल्याचं त्यांना जाणवलं. शय्येवरील तक्के अशा प्रकारे ठेवले होते ते जणू कोणी त्यांना त्यांच्या स्थानावरून हलवलेच नाही. कक्षामध्ये बसण्यासाठी ठेवलेल्या वस्तूंना स्पर्श केल्याचंही जाणवत नव्हतं. त्यांनी प्रथम असा विचार केला की कदाचित ते उठल्यानंतर सेवकांनी येऊन तो कक्ष पुन्हा ठीक आणि सुव्यवस्थित केला असेल. पण तसं नव्हतं. आणि हा विचार आल्यानंतर त्यांना शंका आली की ते दोघं निघून गेले नाहीत ना. धर्मराज युधिष्ठिरांच्या मनामध्ये जेव्हा हा विचार आला तेव्हा ते तात्काळ विदुरजींच्या निवासस्थानाकडे गेले आणि त्यांनी पाहिलं की विदुरजींची शय्याही त्या दोघांच्या शय्येसारखीच व्यवस्थित होती. सेवकांनी सांगितलं की जेव्हा विदुरजी धृतराष्ट्र आणि गांधारीला भेटायला गेले तेव्हापासून इथे परत आले नाहीत. धर्मराज युधिष्ठिरांनी हे ऐकल्यावर त्यांच्या मनावर भयंकर आघात झाला. त्यांनी राजमहालातील प्रत्येक कक्ष काळजीपूर्वक तपासला. अखेरीला ते दोघं विदुरजींच्या बरोबर राजमहाल सोडून गेले याची त्यांना खात्री वाटू लागली. केवळ त्या विचाराने धर्मराज दुःखाने थरथर कापू लागले. त्यांचा घसा कोरडा पडला आणि त्यांची अशी अवस्था झाली होती की त्यांच्या तोंडून एक शब्दही फुटत नव्हता. ते तिथेच जमिनीवर कोसळले. जणू त्यांच्यामधील जीवनशक्ती नाहीशी झाली होती. ते दुःख असह्य झाल्यामुळे युधिष्ठिर असंबद्धपणे अनेक वेळा विदुरजींना हाका मारत होते. त्यांची अवस्था पाहून तिथे उपस्थित अधिकारी वर्गाला महाराजांच्या जीवनाविषयी चिंता वाटत होती. ज्याला पाहावं तो तिथे धावत येत होता. सर्वजण हेच विचारत होते की काय झालं, काय झालं. आलेले सर्वजण त्यांच्या भोवती उभे राहून महाराज युधिष्ठिर आता काय आज्ञा देतात याची प्रतीक्षा करत होते. अचानक तिथे संजय येऊन पोचले. महाराज युधिष्ठिर त्यांना पाहून उठले आणि त्यांचे दोन्ही हात पकडून म्हणाले, माझे माता पिता कुठे निघून गेलेत? मला त्यांचा कक्ष रिकामा आढळला. त्यांनी माझ्याबरोबर असा व्यवहार का केला? त्यांनी आपल्याला काही सांगितलं होतं का? सांगा. जर ते कुठे गेले आहेत हे मला समजलं तर मी तिथे जाऊन त्यांच्या चरणांवर लोळण घेऊन अनुनय करून विनम्रतेने प्रार्थना करेन आणि माझ्या अपराधांची क्षमा मागेन. संजयजी, आपण मला ते कुठे गेलेत ते सांगा. परंतु संजयना त्याविषयी काहीही ज्ञात नव्हतं. एक विचार मात्र त्यांच्या मनात आला की ज्या प्रकारे धृतराष्ट्र आणि गांधारी निघून गेले आहेत त्यामध्ये निश्चितच विदुरजींचा हात असावा. धर्मराजांचा हात हातात घेऊन संजय साश्रुनयनांनी सद्गतीत होऊन म्हणाले, महाराज, माझ्यावर विश्वास ठेवा. लहान मोठ्या सर्व गोष्टींमध्ये ते माझ्याशी विचार विमर्श करत होते, परंतु त्यांच्या ह्या जाण्याविषयी त्यांनी मला जराही संकेत दिला नाही. त्यांच्या या व्यवहाराने मलासुद्धा खरोखर धक्का बसलाय. आता याविषयी मी तुम्हाला काय सांगणार? जरी मी त्यांचा निकटवर्तीय होतो परंतु त्यांच्या या यात्रेबद्दल मला काहीही ज्ञात नाही. ते कुठे गेले असतील याविषयी मी कोणतंही अनुमान लावू शकत नाही. मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती
की ते अशा प्रकारे मला फसवतील. त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता आणि त्यांनी सदैव माझा सन्मान केला. परंतु अखेरीला ते सर्व मिथ्या सिद्ध झालं. असंच म्हणता येईल की माझ्या दुर्भाग्यामुळे आणि माझ्या पूर्व दुष्कर्मांमुळेच हे सर्व घडलं आहे, असं म्हणून संजय एखाद्या बालकासारखे रडू लागले. धर्मराजाने संजयना म्हटलं, हा माझ्या भाग्याचा आणि दुष्कर्मांचा दोष आहे, ज्यामुळे ते अशा प्रकारे मला सोडून निघून गेले. यावर आपल्या दुष्कर्मांचं मोजमाप करता येईल. आमचे पिताजी आम्हाला लहान वयात सोडून स्वर्गवासी झाले. बालपणी या पितृतुल्य महाराज धृतराष्ट्रानेच आमचं पालनपोषण केलं. काका आणि पिता या दोन्ही नात्याने आम्ही त्यांचा आदर करतो. निश्चितच माझ्याकडून सेवा करण्यात काही त्रुटी राहिली असणार. माझ्याकडून अज्ञानातनं ही चूक घडली असणार. जाणीवपूर्वक माझ्याकडनं असं होणार नाही. माझे काका काकू दोघंही आपल्या प्राणप्रिय 100 पुत्रांच्या संहारामुळे अत्यंत दुःखी होते आणि त्यांचं थोडंसं दुःख हलकं करावं म्हणून आम्ही चौघे बंधू त्यांची सेवा शुश्रूषा करत होतो. आम्ही आमच्याकडून यथाशक्ती त्यांची सेवा केली आणि त्यांचं मन रिझवण्याचा प्रयास केला, ज्यायोगे त्यांचं दुःख हलकं होईल. त्यांना छोट्या छोट्या सुविधा पुरवण्याचाही आम्ही प्रयत्न केला. त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आम्ही कोणतीही कसर ठेवली नाही. अशा प्रकारचा कोणताही विचार माझ्या मनात नव्हता. परंतु असं काय झालं की त्यांनी आम्हाला न सांगता इथून प्रयाण केलं. किती भयानक दुःख आहे हे, किती भयानक घटना आहे ही. धर्मराज दुःखाने अशा प्रकारे आपल्या मनातील भाव व्यक्त करत होते. माझे काका आणि काकू दोघेही वृद्ध आहेत, निर्बल आहेत आणि शिवाय नेत्रहीनही आहेत. मला समजत नाही की त्या दोघांनी इथून जाण्याची व्यवस्था कशी केली. त्यांना आता किती त्रास भोगावा लागत असेल. एकाही सेवकाला बरोबर न घेता ते कशा प्रकारे वनामध्ये राहत असतील. इथे इतके सेवक असून मला त्याचा काय लाभ. असंही होऊ शकतं की आत्तापर्यंत ते गंगेमध्ये बुडाले असतील. अरे रे, किती दुर्भाग्यशाली आहे मी. ज्या माझ्या पूज्य काका काकूंना मी जीवापाड जपलं, अखेरीस त्यांना मी दुर्दैवाचा सामना करण्यास भाग पाडलं. भावातिरेकाने धर्मराज आपले ऊर बडवून दुःख व्यक्त करत होते. त्यांचा विलाप ऐकून त्यांचे बंधू धावत त्यांच्याकडे आले. माता कुंतीही तिथे आली आणि तिने धर्मराजाच्या दुःखद स्थितीचं कारण विचारलं. तिथे आल्यावर तिला गांधारी आणि धृतराष्ट्र त्यांच्या कक्षामध्ये न दिसल्यामुळे तिने संजयना विचारलं, हे काय आहे. संजय त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाहीत. ते केवळ अश्रू ढाळत होते. कुंतीने मोठ्यांदा ओरडून विचारलं, अरे, या वृद्धावस्थेत आणि अंधस्थितीमध्ये ते कुठे गेले ते मला सांगा. त्याचं कोणीही उत्तर देऊ शकलं नाही. दरम्याने धर्मराजाने त्यांच्या बंधूंना जवळ बोलावून इशारा केला, पण त्यांना काही समजू शकलं नाही. ती परिस्थिती पाहता धर्मराजाने साहस करून आपल्या बंधूंना सकाळपासून आत्तापर्यंत घडलेली ती समस्त घटना कथन केली. ते अंध असल्याने मंद गतीने यात्रा करत असतील, त्यामुळे जास्त दूर गेले नसतील, असा विचार करून धर्मराजाने भीमाला त्यांचा शोध घेण्यासाठी सैनिकांना 4 दिशांना पाठवायला सांगितलं. भीम, नकुल आणि सहदेवानी आपल्या ज्येष्ठ बंधूच्या आज्ञेचं पालन करून त्यांचा शोध घेण्यासाठी 4 दिशांना सैनिकांना पाठवलं. सर्व रस्ते, इतर मार्ग, गल्लीबोळ, विहिरी, तलाव अशा सर्व ठिकाणी धृतराष्ट्र आणि गांधारीचा शोध घेण्यात आला, परंतु त्यांचा कुठेही तपास लागला नाही. ते निश्चितच गंगेमध्ये बुडाले असतील असा विचार करून त्यांचा शोध घेण्यासाठी कुशल जलतरणपटू आणि पाणबुड्यांना पाठवण्यात आलं, परंतु त्यांचा प्रयासही निष्फळ ठरला. समस्त पांडव बंधू शोकसागरात बुडून गेले. राहून राहून एकच विचार त्यांना सतावत होता की आम्ही पितृतुल्य काका आणि काकू या दोघांना वाचवू शकलो नाही. आणि इकडे धृतराष्ट्र आणि गांधारी एकांतवासात तपस्येमध्ये लीन होते. पद्मासन घालून ईश्वर आराधनेमध्ये मनाला एकाग्र करत आत्मसाक्षात्काराच्या दिशेने दिव्यत्वाच्या चिंतनामध्ये मग्न होऊन आनंदाची अनुभूती घेत असताना एक दिवस वनामध्ये भयंकर वणवा पेटला आणि त्यामध्ये त्या दोघांची इहलीला समाप्त झाली.
आपला देह प्रभास क्षेत्राच्या पवित्र स्थानी त्यागण्याची विदुरजींची तीव्र इच्छा होती. त्यामुळे स्वतःला वाचवून ते त्या वणव्यातनं बाहेर पडले. त्या नेत्रविहीन दंपतीच्या परमसौभाग्याने ते प्रसन्न झाले. त्यांनी आपली तीर्थयात्रा सुरू ठेवली आणि ते इच्छित स्थळी पोचले, जे त्यांनी आपल्या अंतसमयासाठी निवडलं होतं. तिथे त्यांनी पंचतत्वांनी निर्मित आपल्या भौतिक आणि नश्वर देहाचा त्याग केला. जय साईराम.